फोटो पाहिले त्या आहेत DSP पदावर असलेल्या महिला पोलीस अधिकारी कल्पना वर्मा। सध्या त्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत एका लव्ह ट्रॅपमुळे। प्रेमाच्या जाळ्यात एका बिझनेसमनला अडकवून त्याच्याकडून 2 करोड रुपये, डायमंड रिंग, लक्झरी कार असं सगळं घेत त्याला फसवल्याचा आरोप या DSP मॅडमवर आहे। या DSP मॅडम नेमक्या कोण आहेत? त्यांनी खरंच बिझनेसमन सोबत फ्रॉड केला का? समोर आलेले व्हॉट्सअप चॅट्स, कागदपत्र, CCTV मध्ये नेमकं काय दिसतंय सगळं जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। छत्तीसगड पोलीस दलातील युवा महिला अधिकारी DSP कल्पना वर्मा, देशभरात त्यांचं नाव सध्या चर्चेलं जातंय। त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। व्हॉट्सअपवरील काही चॅट सुद्धा समोर आल्यात। प्रेम, विश्वासघात आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप त्यांच्यावर करण्यात आलेत। कल्पना वर्मा यांची हिस्ट्री जाणून घेण्याआधी त्यांच्यावर नेमके आरोप कोणते आहेत ते समजून घेऊयात। रायपूरमधील व्यावसायिक दीपक टंडन यांनी हे सगळे आरोप कल्पना वर्मा यांच्यावर केलेत। लव्ह ट्रॅपमध्ये फसवून सुमारे 2.5 कोटी रोख रक्कम, एक लक्झरी कार, डायमंड रिंग आणि लाखोंचे दागिने या DSP मॅडमने त्यांच्याकडून उकळल्याचा गंभीर आरोप दीपक टंडन यांनी केलाय। कल्पना वर्मा यांच्यावर आरोप करताना दीपक टंडन यांनी त्यांच्यासोबतचे काही फोटो, व्हॉट्सअप चॅट्स आणि इतर पुरावे सुद्धा पोलिसांना दिलेत। हे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। व्यावसायिक दीपक टंडन यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत नेमकं काय म्हटलंय, कुठले गंभीर आरोप कल्पना यांच्यावर केले ते सुद्धा पाहू। 2021 मध्ये एका मित्राच्या माध्यमातून या दोघांची भेट झाली। त्यानंतर कल्पना वर्मा यांनी सतत फोन करून दीपक टंडन यांना भेटायला सुरुवात केली। हॉटेलमध्ये तासनतास बसणं आणि रात्री उशिरा व्हिडिओ कॉलवर बोलणं या दोघांचं सुरू झालं। दीपक टंडन हे पोलीस अधिकारी कल्पना वर्मा यांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर कल्पना वर्मा वेगवेगळ्या बहाण्याने पैसे, दागिने आणि त्यानंतर महागड्या वस्तू दीपक टंडन यांच्याकडून घेऊ लागल्या। गेल्या 3 वर्षात DSP वर्मा यांनी टंडन यांच्याकडून एकूण 2.5 कोटींहून अधिक पैसे, त्याचबरोबर एक लक्झरी कार, 12 लाखांची डायमंड रिंग, 5 लाखांचे सोन्याचे दागिने आणि एका हॉटेलच्या प्रॉपर्टीचा मालकी हक्क असं सगळं घेतलंय असा त्यांचा आरोप आहे। दीपक टंडन यांच्यावर पत्नीला घटस्फोट देण्याचा दबाव सुद्धा कल्पना यांनी टाकला असा त्यांचा आरोप आहे। जेव्हा दीपक टंडन यांनी पैसे परत मागितले तेव्हा वर्दीचा धाक दाखवून त्यांना धमकवण्यात आलं। अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध असल्याचं त्या सातत्यानं सांगायच्या आणि धमकवायच्या। टंडन यांनी त्यांच्या तक्रारी सोबत व्हॉट्सअप चॅट्स, व्यवहाराचे स्क्रीनशॉट आणि इतर पुरावे सुद्धा पोलिसांना दिलेले आहेत। आता या प्रकरणात कल्पना वर्मा यांची सुद्धा बाजू समोर आली आहे। पोलीस अधिकारी कल्पना वर्मा यांनी दीपक टंडन यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावलेत। माझी परवानगी न घेता माझे फोटो, त्याचबरोबर माझ्या सोशल मीडियावरील फोटोंचा उपयोग करून बनावट चॅट्स तयार करण्यात आले असा त्यांचा आरोप आहे। हे एक गुन्हेगारी कृत्य आहे। संविधान आणि कायद्यावर आमचा विश्वास आहे असं पोलीस अधिकारी कल्पना वर्मा यावेळी म्हणाल्या। आता कल्पना वर्मा नेमक्या कोण आहेत त्यांची हिस्ट्री थोडीशी सांगते तुम्हाला। कल्पना वर्मा या छत्तीसगड पोलिसांच्या 2016-17 बॅचच्या युवा महिला अधिकारी आहेत। त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये रायपूरमध्ये माना पोलीस स्टेशन आणि ATS मध्ये काम केलंय। त्या सध्या छत्तीसगडच्या संवेदनशील आणि नक्षलग्रस्त जिल्हा असलेल्या दंतेवाडा इथं DSP म्हणून काम करतायत। काँग्रेस सरकारच्या काळात भाजपचे नेते निवेदन देण्यासाठी जेव्हा आले होते तेव्हा त्या मोबाईलमध्ये बिझी होते असा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मागे व्हायरल झाला होता। आता पुन्हा एकदा या लव्ह ट्रॅपमुळे कल्पना वर्मा चर्चेत आलेल्या आहेत। सोशल मीडियावरचे कल्पना वर्मा यांचे फोटो सुद्धा चर्चेत आलेले आहेत आणि एकूणच या सगळ्यामुळे त्यांचं पद सुद्धा आता धोक्यात गेलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। याआधी सुद्धा अशा अनेक महिला अधिकारी आपण चर्चेत आलेल्या पाहिलेल्या आहेत। आता कल्पना वर्मा का चर्चेत आल्यात तर लव्ह ट्रॅपमुळे चर्चेत आल्यात आणि त्यांचे जे काही फोटो सोशल मीडियावर वेगवेगळे व्हायरल होत आहेत त्याच्यामुळे सुद्धा त्या चर्चेत आल्यात। एकूणच कल्पना वर्मा यांचं जे हे प्रकरण समोर आलंय त्यामध्ये तुम्हाला किती तथ्य वाटतं? खरंच त्यांनी अशा प्रकारे एका बिझनेसमॅनला फसवलं आहे का? त्याच्याकडून इतके मोठ्या प्रमाणामध्ये पैसे, लक्झरी कार, डायमंड रिंग त्यांनी घेतली असेल का? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला यावर काय वाटतं? या सगळ्या तुमच्या प्रतिक्रिया यावरच्या कमेंटमध्ये मांडा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।